नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज भरतीचा पहिला दिवस होता. 27 जुलैला ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती झाली या ठिकाणी आणि आज ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं या ठिकाणी आणि बॅच नंबर 2चं या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आहे. तर यांच्या ग्राउंडमध्ये कशा प्रकारे भरती झाली आज, तर 27 जुलैला जे आहे नागपूर जिल्ह्याचं आज ग्राउंड होतं. तर आज भरती सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे झाली, तर या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड झालेलं आहे तर यांच्या ग्राउंडचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्व फीडबॅक तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं जात आहे, ॲक्सिडेंटचे किती मुलं घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपचे किती घेतलं जातं आणि टायमिंग या ठिकाणी किती दिला जातं आणि काय काय या ठिकाणी भरतीमध्ये जे आहे चेंजेस करण्यात आला आहे मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये आणि या वर्षीच्या भरतीमध्ये काय काय चेंजेस पाहण्यात आलेले आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनकाळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुमचं नाव काय? माझे नाव कुणाल शेंडे आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही या ठिकाणी आलेले? नागपूरमधून कुई तालुका. हां. तर आज नागपूर जिल्ह्यात या ठिकाणी ग्राउंड होतं. तर सर्वात अगोदर जे गेटच्या जेव्हा या ठिकाणी पाऊस होता तर 9-10 वाजेपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी गेटच्या अंदर घेतले नव्हते. तर एंट्री किती वाजता या ठिकाणी झाली? एंट्री 11 वाजता, 11:15 वाजतापर्यंत एंट्री झाली आणि जाताबरोबर तिथं उंचीचा मोजमाप झाला. आणि समजा इथं जेव्हा एंट्री गेटच्या अंदर एंट्री झाली तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केल्या जात आहे? काय नाही, तुमचा ID प्रूफ पाहिजे होता, कोणता पण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि ॲडमिट कार्ड आणि एक हॉल तिकीट आणि एक आधार कार्ड. नोटरी वगैरे लागत आहे काय? नोटरी आता लागत ज्या मुलाची जेव्हा रनिंग काढली, रनिंग झाल्यावर नोटरी त्या ठिकाणी लागत आहे. तर यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी जेव्हा एंट्री होते तर त्या ठिकाणी एक हॉल तिकीट त्याचबरोबर आधार कार्ड बस हे 2 डॉक्युमेंटवर जे आहे या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे. आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे बसेस जे आहे ते त्या अंदर नेते तेवाल्या स्टेडियमच्या अंदर. आणि त्या ठिकाणी किती वेळपर्यंत बसून ठेवलं त्या स्टेडियमपाशी? स्टेडियम सर्वात पहिलं पाऊस येत होता, त्याच्यामुळे आम्हाला आज ग्राउंडवर नाही बसवला यावेळेस. यावेळेस आम्हाला स्टेडियममध्ये बसवला. स्टेडियममधून 50-50चे ग्रुप करून ग्राउंडकडे नेला आणि 100चा एक ग्रुप सोडला. त्याच्यामध्ये पहिला एका बॅचमध्ये या ठिकाणी भरतीमध्ये चेंजेस या ठिकाणी काय पाहण्यात आला, म्हणजे मागच्या वर्षी काय होतं की हाईट नंतर मोजल्या जात आहे, म्हणजे ग्राउंड झाल्यावर हाईट मोजली जात आहे, पण यावर्षी काय हाईट अगोदर होती काय? यावर्षी हाईट अगोदर मोजली गेली आणि ज्यांची हाईट नाही त्यांना साईडला. तर पहा, ह्या वर्षी एक मोठा चेंजेस करण्यात आला आहे की मागच्या वर्षी जे अग्निवीर आर्मी रॅली भरती झाली होती तर त्यामध्ये काय की सर्वात अगोदर जे हाईट नाही मोजत होते, ते जेव्हा रनिंग निघाली 1600 मीटर रनिंग निघाली त्यावेळेस ते हाईट मोजत होते. पण आता यावर्षी काय चेंजेस झाला आहे की सर्वात अगोदर ते उंची घेतल्या जातात आणि उंचीमध्ये भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होत आहेत. तर उंची किती घेतली जात आहे त्या ठिकाणी? उंची जवळपास 168 उंची या ठिकाणी लागत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची असेल तर त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी उंची बसणार आहे आणि त्यापेक्षा जर विद्यार्थ्यांची उंची कमी असेल तर 168 सेंटीमीटर उंची सर्वात अगोदर या ठिकाणी घेतलं जात आहे. तर उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुले या ठिकाणी बाहेर होत आहे ना. आणि ते झाल्यानंतर आता समजा तुम्ही या ठिकाणी एंट्री, समजा तुमचं 11 वाजता तुम्हाला या ठिकाणी एंट्री दिली आणि तुमचं म्हणजे 1600 मीटर रनिंग किती वाजता या ठिकाणी स्टार्ट झालं? आमची 1600 मीटर रनिंग जवळपास 1-1.5 वाजता. तर या ठिकाणी 11 वाजता एंट्री या ठिकाणी होत आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी आणि जास्त वेळपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आणि त्या ठिकाणी जे ग्राउंड आहे तर 1-1.5 वाजता ग्राउंड होत आहे. तर बॅच नंबर 2 यांची होती. तर या ठिकाणी एका बॅचमध्ये किती मुलं तुमच्या या ठिकाणी सोडले? एका बॅचमध्ये 100 मुलं सोडले आणि जवळपास 25-30 मुलं घेतले. म्हणजे एका बॅचमध्ये 100 मुले एका बॅचमध्ये धावण्यासाठी सोडत आहे आणि 100 पैकी जवळपास 30 मुलं त्यांनी घेतले आणि 30 ते 35 मुलं या ठिकाणी घेतले. आणि ॲक्सिडेंटचे किती मुलं या ठिकाणी घेतले होते? ॲक्सिडेंटचे आमच्या ग्रुपला जवळपास 15 वगैरे घेतले असतात. आणि सेकंड ग्रुपचे तेवढेच 15-20. आणि टायमिंग या ठिकाणी ॲक्सिडेंटसाठी टायमिंग किती दिलं जात आहे? एक्सेलेंटच्या तसं तर ऑफिशियल टायमिंग 5:30च्या 5:30च्या फर्स्ट ग्रुपच्या आहे आणि 5:45च्या सेकंड ग्रुपच्या आहे. आणि या ठिकाणी जो पहिला ग्रुप धावला त्यावेळेस पूर्ण टायमिंग दिला गेला 5:45 आणि आम्ही सेकंड ग्रुपला होतो. सेकंड ग्रुपला 5:30 पर्यंत 5:30 पर्यंत म्हणजे पूर्णच विद्यार्थी घेतले आहे ना. तर जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची जी पहिली बॅच या ठिकाणी सुटली होती
तर पहिल्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिल्या बॅचमध्ये फुल या ठिकाणी टाईम देण्यात आला होता. तर या पहिली जी बॅच होती, सर्वात पहिली जी बॅच होती यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची, यायच्या अगोदर ते धावली होती. तर एका बॅचमध्ये त्या 100 मुलं सोडले होते आणि 100पैकी त्या ठिकाणी किती मुलं घेतले होते पहिल्या बॅचमध्ये? 30 ते 35. नाही, पहिल्या बॅचमध्ये 50. पहिल्या बॅचमध्ये जे टायमिंग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देण्यात येतं आणि या ठिकाणी जे 5 मिनिट टायमिंग किती दिलं जात आहे? 5 मिनिट 45 सेकंद. 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी फुल टाईम दिला जात आहे. ठीक आहे. तर ॲक्सिलेंटचा टायमिंग किती दिला जात आहे? 5:30 पर्यंत ॲक्सिलेंटचा या ठिकाणी टायमिंग दिला जातं. तर अशा प्रकारचे यारो नागपूर आर्मी रॅली भरती आज 27 जुलैला झाली. तर एका बॅचमध्ये 100 मुलं या ठिकाणी सोडत आहे आणि 100पैकी आज जे 35 मुलं एका बॅचमध्ये दुसऱ्या बॅचमध्ये या ठिकाणी घेतलेले आणि टायपिंगसुद्धा या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी दिलं जात आहे. तर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की मुलांना करायच्या नाही आहे? ते ना सांगू शकत. म्हणजे त्या ठिकाणी जे मुलं काय करत आहे की जे सिंथेटिक जे ग्राउंड आहे, तर मुलं या ठिकाणी काय चुका करत आहे की ते ग्राउंड जे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे सिंथेटिक ग्राउंड आहे. तर काय मुलं काय करत, तर काय मुलं या ठिकाणी ट्रॅकच्या बाहेरून या ठिकाणी धावत आहे. सिंथेटिकचं ग्राउंड आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ट्रॅकच्या बाहेरून नाही धावत आहे. जे ट्रॅक आहे तर ट्रॅकच्या अंदरून तुम्हाला या ठिकाणी धावत आहे. तुम्ही जर ट्रॅकच्या अंदरून धावसाल तर तेवढंच अंतर कमी होणार आहे, तेवढा टायमिंग कमी तुमचा. ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्षच ठेवायचं आहे. त्याचबरोबर अग्निवीर आर्मी रॅली भरती आता हे झाली होती, तर यामध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा होती. तर तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये किती मार्क्स या ठिकाणी पडले होते? पेपरमध्ये माझे जवळपास 35 ते 40 क्वेश्चन झाले होते आणि 50 म्हणजे 50पैकी जे 50पैकी 35 ते किती प्रश्न बरोबर होते तुमचे? 35 ते 40 प्रश्न या ठिकाणी मुलांचे बरोबर होते. 50 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. 50पैकी 35 ते 40 प्रश्न यांचे बरोबर होते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे यारो नागपूर आर्मी रॅली भरती झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना मंडपामध्ये बसवल्या जातं आणि त्यांची पुढची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. लॉंग जम्प झालं, झिगझॅग झालं, त्याचबरोबर पुलअप झाला, त्याचबरोबर उंची वगैरे सुद्धा घेतली जात आहे, छातीसुद्धा घेतली जात आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे. ठीक आहे. आणि फॉर्म वगैरे लिहून झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागत आहे? 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, त्याचबरोबर TC नसेल तर बोनाफाईड झालं, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट झालं, नोटरी झालं. तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे आणि 24 फोटो तुम्हाला या ठिकाणी न्यायचे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. तर अशा प्रकारे जे भरती या ठिकाणी पार पडली 27 जुलैची, नागपूर जिल्हा या ठिकाणी होता. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.